गणितामध्ये पासिंग सोपं आहे, तरी सुद्धा आपल्याला भीती वाटते. ऍक्च्युअली भीती वाटण्याचं काही कारण नाही. तुम्ही कधी पास होऊन जाताय तुम्हाला सुद्धा कळत नाही. हे झालं पासिंगचं. आता ज्याला 40 पैकी 40 गुण मिळवायचे त्याला शक्य आहे का? हो आहे. बऱ्याच जणांना वाटतं पाचवा कठीण आहे, हॉट आहे. किती हॉट असला, बाहेरचा जरी प्रश्न असला तरी पुस्तकावर आधारितच असतो, त्यामुळे तो प्रश्न तुम्हाला कठीण जात नाही. कलाकार यूट्यूब चॅनेलने इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेसाठी विविध विषयांचे काही मार्गदर्शनपर व्हिडिओ प्रसारित केले आहेत. ते आपल्याला आवडले असतीलच. याआधी गणित भाग 1 या विषयाचा व्हिडिओ आपण बघितलेला आहे. या व्हिडिओमुळे आपल्या सर्वांना नक्कीच फायदा झाला असेल. आपला आजचा विषय आहे गणित भाग 2. हा व्हिडिओ का पाहावा? नंबर 1, परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचा पॅटर्न समजण्यासाठी. नंबर 2, उत्तर कसे लिहायचे आणि पेपर प्रेझेंटेशन कसं करावं. नंबर 3, प्रत्येक प्रश्नाचं मार्किंग स्कीम कसं आहे. नंबर 4, जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी सोप्या पद्धती. आणि नंबर 5, वेळेचं नियोजन, टाइम मॅनेजमेंट टिप्स. महत्त्वाची सूचना, कव्हर पेजवर योग्य माहिती भरा, कारण अजूनही काही मुलं कव्हर पेजवर व्यवस्थित माहिती भरत नाहीत. याच्यासाठी आमचे मागचे व्हिडिओ काढा आणि त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे, ती माहिती योग्य प्रकारे लिहा. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रकरणानुसार गुण विभागणी बघणार आहोत. प्रकरण, या साईडला प्रकरण आहेत, इथे गुण आहेत. नंबर 1, समरूपता. याच्यामध्ये 10 मार्क्स आहेत. एक प्रकरण जरी केलं तुम्ही तरी तुम्हाला किती मार्क्स मिळतील? 10 मार्क्स मिळतील. पायथागोरसचा प्रमेय 7 मार्क्स, वर्तुळ 12 मार्क्स, भौमितिक रचना 7 मार्क्स, निर्देशक भूमिती 7 मार्क्स, त्रिकोणमिती 7 मार्क्स आणि शेवटचं प्रकरण आहे महत्त्वमापन, त्याच्यासाठी 10 मार्क्स आहेत. आता ही टोटल मार्क्स 60 आहेत, 60 ऑप्शन्स आहेत. तर तुम्हाला 1-2 प्रकरणं केले तरी परीक्षेला तुम्ही सहज पास होऊ शकता. 10 आणि 7 किती मार्क्स मिळतील तुम्हाला? 17. जी प्रकरणं तुम्हाला आवडतात, सोपी वाटतात, ती 1-2 प्रकरणं करा, तुम्हाला 15-20 मार्क्स सहज मिळून जातील आणि तुम्ही गणितामध्ये पास होऊ शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, पुढचा भाग बघा. प्रश्नपत्रिकेनुसार गुण विभागणी कशी आहे, म्हणजे तुम्ही प्रश्न सोडवत असताना तुम्हाला ते नियोजन जमणं खूप गरजेचं आहे. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो. 5 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न हा 1 गुणासाठीच असेल, दुसरा प्रश्न 2 गुणासाठीच असेल, तिसरा प्रश्न 3 गुणासाठी असेल, चौथा प्रश्न 4 गुणासाठी असेल, पण 5वा प्रश्न हा मात्र 3 गुणासाठी असेल. आता याच्यामध्ये प्रश्न पहिला हा कंपल्सरी आहे, आवश्यक आहे. 4 पैकी 4 सोडवायचे, ए मध्ये पण बी मध्ये पण. आता हा जो प्रश्न पहिला ए आहे, याच्यामध्ये फक्त तुम्ही ए बी सी डी ही जी वर्णाक्षर आहेत तेवढीच लिहायची आहेत, बाकी काही लिहायची आवश्यकता नाही. प्रश्न पहिला बी मध्ये 4 पैकी 4 उपप्रश्न सोडवायचे आहेत, प्रश्न लिहायचे नाहीत, फक्त उत्तर लिहायचे आहेत. प्रश्न क्रमांक 2A आणि प्रश्न क्रमांक 3A ही कृती आहे. यामध्ये इथं 4 मार्क आणि इथं 3 मार्क्स, 4 आणि 3 7 मार्क्स. आणि प्रश्न पहिला ए याच्यामध्ये 4 मार्क्स. ही जे आहेत 4 अधिक 4 अधिक 3 म्हणजे 11 मार्क्स. पार्ट 1 मध्ये 11, पार्ट 2 मध्ये 11, शाळेमध्ये मिळालेले मार्क्स असे मिळून 35 कधी होऊन जातात हे तुम्हाला सुद्धा समजत नाही. एवढं गणितामध्ये पासिंग सोपं आहे, तरी सुद्धा आपल्याला भीती वाटते. ऍक्च्युअली भीती वाटण्याचं काही कारण नाही. तुम्ही कधी पास होऊन जाताय तुम्हाला सुद्धा कळत नाही. हे झालं पासिंगचं. आता ज्याला 40 पैकी 40 गुण मिळवायचे त्याला शक्य आहे का? हो आहे. कारण प्रश्न पहिला 8 पैकी 8 मार्क्स मिळू शकतात, प्रश्न दुसरा 12 मार्क्स मिळू शकतात, प्रश्न तिसरा 9 मार्क्स मिळू शकतात. आता बघा, तुम्ही 1, 2, 3 हे 3 प्रश्न केले तर तुम्हाला 29 मार्क्स मिळतात. किती मार्क्स मिळतात? 29. आणि ज्या मुलांना 40 पैकी 40 मिळवायचे आहेत, हा चौथा प्रश्न
याच्यामध्ये 8 मार्क्स मिळतील. 29 आणि 8 किती झाले? 37. बऱ्याच जणांना वाटतं 5वा कठीण आहे, हॉट आहे. किती हॉट असला, बाहेरचा जरी प्रश्न असला तरी पुस्तकावर आधारितच असतो, त्यामुळे तो प्रश्न तुम्हाला कठीण जात नाही. आणि अशा पद्धतीने गणितामध्ये 40 पैकी 40 मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, बघूया आता प्रश्नपत्रिका कशी सोडवायची. याच्यामध्ये सूचना दिलेल्या असतात. पहिल्यांदा सूचना वाचायच्या. पहिली सूचना, सर्व प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. म्हणजे जे 5 प्रश्न आहेत, 1 2 3 4 5 ते सोडवायचे आहेत. दुसरी सूचना, गणकयंत्राचा वापर करता येणार नाही, कॅल्सी वापरायचा नाही. तिसरी सूचना, प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवितात. या साईडला इथं लिहिलंय 4, या पूर्ण गुण दर्शवतात. नेक्स्ट, प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे प्रश्न क्रमांक 1A मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जाईल व त्यालाच गुण दिले जातील. याचा अर्थ काय? जर तुम्ही जे पर्याय आहेत, प्रश्न पहिला 1A, पहिला A लिहिला, नंतर B लिहिला, नंतर C लिहिला, नंतर D लिहिला, तरी पण जो तुम्ही पहिलाच लिहिलाय प्रश्न पहिला 1A, तो बरोबर असो किंवा चूक असो तेवढाच तपासला जाईल. बाकीचे सगळे चूक दिले जातील. त्याच्यानंतर आवश्यक त्या ठिकाणी उत्तरा शेजारी आकृती काढावी. आणि नेक्स्ट, रचनेच्या सर्व खुणा स्पष्ट असाव्यात, त्या पुसू नयेत. आणि शक्यतो एकदा कंस काढला, एकदा रेषाखंड काढला, परत ते असं गिरवत बसू नका, एकदाच काढा. नेक्स्ट, प्रमेयाची सिद्धता लिहिण्यासाठी आकृती आवश्यक आहे. प्रमेय लिहिताना आकृती नसेल तर सरळ 0 मार्क्स मिळतो. सगळी मेहनत फुकट जाते, त्यामुळे आकृती आवश्यक आहे. चला तर आपण बघूया प्रश्न पहिला कसा आहे, त्याची उत्तरं कशी लिहायची आणि कशी लिहिल्यावर आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील. प्रश्न पहिला ए मध्ये, पहिला, खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे? ए 1 5 10, बी 3 4 5, सी 2 2 2, डी 5 5 2. जर तुम्ही हा प्रश्न सोडवलेला असेल तर पटकन तुम्हाला कळेल बी हे त्याचं उत्तर आहे. पण जर समजा सोडवलं नसेल तर पहिल्यापासून आपण सुरुवात करूया. आता पहिला जो आहे 1 5 10, आता हे पायथागोरसचं त्रिकूट आहे का? काय रफ अंदाजे सोडवायचं, पटकन सोडवायचे, तर स्टेप वाईज मार्क्स नसतात. तर मोठी संख्या कोणती आहे? 10चा वर्ग. 10चा वर्ग किती आहे? 100. उरलेल्या संख्या 1चा वर्ग अधिक 5चा वर्ग. 1चा वर्ग किती? 1. 5चा वर्ग किती? 25. बरं किती? 26. आता तुमच्या लक्षात येतं 100 आणि 26 सारखे नाहीत, म्हणजे हे पायथागोरसचं त्रिकूट नाही, त्यामुळे 1 येऊ शकत नाही. आता दुसरं घ्या 3 4 5. 3 4 5 मध्ये मोठा कोण आहे? 5. 5चा वर्ग किती आहे? 25. उरलेले कोण आहेत? 3 आणि 4. 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग, 9 अधिक 16 बरोबर 25. आता इथं तुमच्या लक्षात येईल 25 इज इक्वल टू 25, म्हणजे 5चा वर्ग बरोबर 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग, म्हणजेच बी हे त्याचं उत्तर आहे. इथं तुम्ही काय लिहायचं आहे? प्रश्न पहिला बी. दुसरा प्रश्न, केंद्र ओ असलेल्या वर्तुळात आंतरलिखित कोन एसीबी चे माप 65 अंश आहे, तर त्याने आंतरखंडित केलेल्या कंस एक्स चे माप किती असेल? आता बघा, या ठिकाणी तुम्ही एक वर्तुळ काढू शकता पटकन रफ. काय दिलंय तुम्हाला? आंतरलिखित कोन एसीबी चे माप दिलंय. इथे लिहायचं आंतरलिखित कोन ए सी बी हा किती दिलाय? 65. मग त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाचं माप किती असेल हे विचारलंय, म्हणजे एक्स बी, इथे एक्स असेल, मग याचं माप किती असेल? तर तुम्हाला माहिती आहे आंतरलिखित मापाचे, कोणाच्या मापाचे प्रमेय. हा जर 65 असेल तर हा जो कंस आहे त्याच्या डबल असेल. डबल म्हणजेच 65 गुणिले 2 बरोबर किती येईल? 130. म्हणजे आपलं उत्तर कोणतं असेल? 130. मग तुम्ही काय करायचं आहे? प्रश्न पहिला ए जो आहे त्याच्यामध्ये दुसरं आहे प्रश्न पहिला ए 2 लिहिलंय, त्याच्या पुढे तुम्ही काय लिहायचंय? डी लिहायचं. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा 3 4 या बिंदूचे
आरंभ बिंदू पासूनचे अंतर किती आहे. आता बघा आरंभ बिंदू पासूनचं अंतर कसं काढायचं. 3 4 या बिंदूचे आरंभ बिंदू पासून अंतर किती असेल बघा. आता हा जर एक्स अक्ष आणि हा वाय अक्ष असेल तर हा बिंदू इथं असेल 3 4. आता पटकन आपण कसं सोडवायचं आहे गणित बघा. हा एक्स घ्यायचा, हा वाय घ्यायचा आणि आरंभ बिंदू पासूनचं अंतर किती घ्यायचं, आर घ्यायचं. आर मग तुम्ही इथं काय लिहिणार, आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स किती घ्यायचं आहे 3, 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग. आर स्क्वेअर इज इक्वल टू 9 अधिक 16. आर स्क्वेअर इज इक्वल टू 25. मग इथं वर्गमूळ काढायचं दोन्ही बाजूचं म्हणजेच आर बरोबर 5. मग या ठिकाणी 5 कोणतं बघा, तर इथं सी हे 5 दिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल तिसरा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर काय असेल, सी. तुम्ही एवढंच लिहायचं आहे सी. हे रब केलेलं लिहायची आवश्यकता नाही. प्रश्न दुसऱ्याचं उत्तर कोणतं होतं, डी. वर्णाक्षर आहे ते वर्णाक्षर फक्त तुम्ही इथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे चौथा. एका शंकूची त्रिज्या 5 सेमी असून त्याची लंब उंची किती आहे 12 सेमी आहे, तर तिरकस उंची किती असेल. आता बघा शंकूची त्रिज्या दिलेली आहे, लंब उंची दिलेली आहे आणि आपल्याला काय काढायचं आहे, तिरकस उंची. आता बघा असा शंकू असतो, याच्यामध्ये लंब उंची असेल एच, ही तिरकस उंची असेल आणि त्रिज्या असेल. आता आपल्याला दिलंय काय, त्रिज्या दिलाय. किती दिलं बघा, आर बरोबर 5, एच बरोबर किती आहे 12 आणि आपल्याला काय काढायचं, यल काढायचं. आता तुम्ही आकृती काढत बसायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट लिहू शकता यल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. मग तुम्हाला माहिती आहे आर किती आहे, आर किती आहे 5, 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग. 5चा वर्ग किती 25, 12चा वर्ग किती 144. म्हणजेच यल चा वर्ग बरोबर 169. मग 169 कितीचा वर्ग आहे, यल वर्ग इज इक्वल टू 13चा वर्ग. म्हणजेच यल तुम्हाला मिळेल 13. यल 13 याचाच अर्थ तिरकस उंची जी आहे ही तिरकस उंची किती येईल 13 सेमी. म्हणजे चौथ्याचं उत्तर येईल सी. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही पहिल्याचं बी उत्तर आहे, पहिला बी, दुसरा डी, तिसरा सी, चौथा सी एवढं जरी लिहिलं उत्तर पत्रिकेमध्ये तरी शिक्षक तुम्हाला याचे किती मार्क्स देतील, 4. चला तर आता आपण प्रश्न पहिला बी बघूया. खालील उपप्रश्न सोडवा. हे कंपल्सरी आहेत, सगळे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. याच्यामध्ये पहिलं आहे खालील त्रिकोण एबीसी मध्ये बी डॅश डी डॅश सी आणि बी डी 7 दिलाय, बी सी टोटल बी सी 20 दिलेला आहे. तर एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी हा ट्रायंगल डिवाइड अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी म्हणजे मोठा ट्रायंगल, याचं गुणोत्तर किती असेल आपल्याला लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो इथं हा प्रश्न, ही आकृती आपल्याला काढायची आवश्यकता नाही. तर आपण काय करायचं, कसं सोडवायचं बघा. इथं प्रश्न नंबर व्यवस्थित लिहायचा. प्रश्न पहिला बी, याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, आकृती प्रश्न लिहायचा नाही. मग काय करायचं, एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी हा जो छोटा त्रिकोण आहे एबीडी त्याचं क्षेत्रफळ भागिले हा जो मोठा त्रिकोण आहे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू. आता हे काय लिहायचं बघा. आता या दोघांची उंची समान आहे, एबीडीची उंची पण ही असेल, एबीसीची उंची पण हीच असेल आणि एडीसी याची उंची सुद्धा तीच असेल. तर हे जे दोन त्रिकोण आहेत हे समान उंचीचे त्रिकोण आहेत. म्हणून तुम्ही असं लिहिणार बीडी छेद बीसी आणि इथे लिहू शकता समान उंचीचे त्रिकोण, समान उंचीचे त्रिकोण. म्हणजे हे जे दोन त्रिकोण आहेत एबीडी आणि एबीसी हे समान उंचीचे त्रिकोण आहेत, म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे संगत पायांच्या प्रमाणात असेल. मग या ठिकाणी बीडी मिळेल आपल्याला. बीडी माहिती आहे, बीडी किती आहे 7 इज इक्वल टू 7/20 हे त्याचं उत्तर. आणि तुम्ही एवढं जरी लिहिलं तरी इथं तुम्हाला 1 मार्क्स मिळेल. आता दुसरा प्रश्न बघा. खालील आकृतीमध्ये कोण MNP 90 अंश आहे, MNP हा 90 अंश आहे, NQ हा MP वर लंब आहे, MQ 9 आहे, PQ किती आहे 4 आहे. आता हे कसं सोडवायचं पहा. या ठिकाणी NQ हा या कर्णावर लंब आहे, म्हणजे आपल्या लक्षात आलं पाहिजे भूमिती मध्याचे प्रमेय वापरायचं आहे. आता भूमिती मध्याचं प्रमेय काय आहे,
तर एन क्यू हा एम पी वर लंब असेल तर याचा स्क्वेअर म्हणजे एन क्यूचा स्क्वेअर हा या दोघांच्या गुणाकारा इतका असतो. इथे दिलं बघ, एन क्यू स्क्वेअर इज इक्वल टू एम क्यू इंटू पी क्यू, भूमिती मध्याचे प्रमेय. आपल्याला एम क्यू माहिती आहे 9, पी क्यू माहिती आहे 4, 9 चौक किती 36, म्हणजेच एन क्यू स्क्वेअर आला 36. त्याचं वर्गमूळ घ्यायचं, 36चं वर्गमूळ किती येतं 6, म्हणजे हा जो एन क्यू आहे हा एन क्यू किती मिळतो 6. आता एवढा जरी प्रमेय लिहिला तरी अर्धा मार्क्स मिळतो आणि त्याच्यावरून एन क्यू ची किंमत काढली अर्धा मार्क्स मिळतो आणि अशा पद्धतीनं तुमचा टोटल 1 मार्क्स इथं होतो. तर आता पहा तिसरा प्रश्न, एका रेषेने एक्स अक्षाच्या धन दिशेशी केलेला कोन 30 अंश आहे तर त्या रेषेचा चढ किती. आता पहा आपण रेषेचं चढ काढायचं आहे. रेषेचं चढ कसं काढायचं ते दिलेलं पहा. याच्यामध्ये या तिसऱ्या प्रश्नामध्ये हा वाय अक्ष आहे, हा एक्स अक्ष आहे आणि जी रेषा आहे धन दिशेशी केलेला कोन म्हणजे हा जो कोन आहे हा कोन किती अंशाचा आहे 30 अंशाचा आहे. जर हा 30 अंशाचा असेल तर या रेषेचं चढ किती. जर असं असेल तर रेषेचं चढ कसं काढतो आपण. रेषेचं चढ बरोबर टॅन थिटा. टॅन थिटा म्हणजे किती, थिटा किती येतो 30 अंश, म्हणजे टॅन थिटा बरोबर टॅन 30 बरोबर टॅन 30 ची किंमत येते 1/√3. म्हणजे इथं तुम्ही एवढं जरी लिहिलं रेषा ए बीचा रेषेचं चढ बरोबर टॅन थिटा अर्धा गुण मिळेल आणि किमती घातल्या सोडवलं रेषेचं चढ या ठिकाणी असेल 1/√3, त्याला किती मिळेल अर्धा गुण मिळेल. पुढे चौथा प्रश्न आहे, चक्रीय चौकोन एबीसीडी मध्ये मापकोन ए बरोबर 100 अंश तर मापकोन सी बरोबर किती. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन हे परस्परांचे पूरक असतात. आता चक्रीय चौकोन म्हणजे काय, जर असं सर्कल आपण घेतलं, हे वर्तुळ आहे, हा जर चौकोन आपण घेतला ए बी सी डी, हा चक्रीय चौकोन आहे. ए प्लस सी, हा ए प्लस सी बरोबर किती 180, कारण चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक असतात. याचा अर्थ दोघांची बेरीज किती असते 180 अंश. मग इथं तुम्हाला एक कोन दिलेला आहे, एका ए चं माप दिलेलं आहे, ए चं माप किती आहे 100, मग ए अधिक सी बरोबर 180, ए 100 आहे अधिक सी बरोबर 180, म्हणजे माप कोन सी बरोबर 180 वजा 100, 180 मधून 100 गेलं सी किती राहतो 80 अंश, म्हणजेच माप कोन सी बरोबर तुम्हाला मिळेल 80 अंश. आणि एवढं सोडवलं तर इथं तुम्हाला अर्धा आणि अर्धा 1 गुण मिळेल. अशा पद्धतीनं पहिल्या प्रश्नामध्ये 4 + 4 8 गुण आपल्याला सहज मिळून जातात. आता आपण प्रश्न दुसरा ए, खालील कृती पूर्ण करून पुन्हा लिहा. याच्यामध्ये 3 दिलेले असतात, 2च लिहायचे असतात. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, ही जी कृती आहे जशीच्या तशी उत्तरपत्रिकेत लिहायची असते. कुठून लिहायची तर इथून लिहायची, हे आकृती काढायची आवश्यकता नाही, पण ही कृती तुम्हाला लिहावी लागेल उत्तरपत्रिकेत. आता काय दिलंय, पी केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. जीवा एबी ने वर्तुळ केंद्राशी काटकोन केलेला असल्यास वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. पाय दिलाय, किती पाय 3.14, पायची किंमत 22/7 पण असू शकते. ही आकृती दिल्या बघा वर्तुळाची. ए पी बी हा 90 अंशाचा कोन आहे आणि ए एक्स बी हा कंस आहे. ही टोटल वर्तुळ पाकळी आहे, हा जो भाग आहे वर्तुळ पाकळी आहे आणि या वर्तुळ पाकळीचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं. आर बरोबर 10 सेंटीमीटर, हा 10 सेंटीमीटर आहे. थिटा बरोबर 90 अंश, हा 90 अंशाचा कोन आहे आणि पाय किती आहे 3.14. आता वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आपल्याला माहिती आहे. एरिया पी डॅश एक्स बी इज इक्वल टू थिटा अपॉन 360 इंटू, इथं फक्त लिहायचं पाय आर स्क्वेअर, वर्तुळाचं क्षेत्रफळ अर्धा मार्क्स मिळेल. याच्यानंतर थिटा माहिती आपल्याला, थिटा फक्त लिहायचा, थिटा किती आहे 90. आता हे सोडवायचं, रफ सोडवू शकता तुम्ही. मग 90 अपॉन 360 1/4 3.14, पायची किंमत आर त्रिज्या माहिती आहे 10, 10चा वर्ग, 10चा वर्ग किती येतो 100, 3.14 गुणिले 100 म्हणजे हा पॉइंट निघून जातो, म्हणजे इथे येतात 314. मग याला संक्षिप्त रूप द्यायचं, 4ने भागायचं. 4ने भाग काय जात नाही, तुम्ही 2ने भागलं तरी चालेल. म्हणजे असेल 314
भागिले 4 किती येईल? 4 ने पण भागू शकता, 2 ने पण भागू शकता. 2 दुने 4, 2 एके 2, 2 पंचे 10, 2 सती 14. म्हणजे याचं उत्तर येईल 157/2 चौरस सेमी. हे त्याचं उत्तर येईल. तुम्ही हे दशांश चिन्हामध्ये काढलं तरी चालेल, असं ठेवलं तरी चालेल. आता आपण दुसरी कृती बघूया. खालील आकृतीमध्ये जीवा Mn, हे बघा ही जीवा Mn आणि जीवा RS ही दुसरी जीवा RS आहे. या दोघी एकमेकींना डी बिंदू छेदतायत. RD दिलाय, हा RD 15 आहे. DS किती आहे? 4 आहे. MD दिलाय, MD किती आहे? 8 आहे. आणि तुम्हाला हा DN काढायचा आणि याची कृती पूर्ण करायची. आता काय करायचं बा, इथे एक गुणधर्म आहे, MD गुणिले DN बरोबर RD गुणिले DS. म्हणजे इथे काय लिहिणार तुम्ही? RD. बघा एवढं RD लिहिलं की तुम्हाला अर्धा मार्क्स भेटला. आता MD माहिती आपल्याला, MD किती आहे? 8. इथे किती लिहायचं? 8 गुणिले हे DN. RD माहिती आपल्याला, RD किती आहे? 15. DS किती आहे? 4. या किमती याच्यात लिहायच्या. आता हे काम संपलं. इथं RD, इथं 8. आता बघा DN इज इक्वल टू 15 चौक, 15चा पाडा आला पाहिजे. 15 चौक किती? 60. म्हणजे याचं उत्तर आलं 60 भागिले 8. मग हेच कसं येणार? तुम्ही 4 ने भागू शकता, 8 ने पण भागू शकता. इथे किती येईल मग? 60 भागिले 8, 4 दुने 8. इथे किती येणार? 15. 15/2. तुम्ही 15/2 लिहिलं तरी चालेल किंवा 15ला 2 ने भागू शकता. म्हणजे इथे किती येतील? 7.5. हे पण बरोबर आहे आणि 15/2 पण बरोबर आहे. तर आता आपण तिसरी कृती बघूया. एका झाडाच्या बुंद्यापासून 10 मीटर अंतरावर असणाऱ्या निरीक्षकास झाडाच्या शेंड्याकडे पाहताना 60 अंश मापाचा उन्नत कोन करावा लागतो. तर झाडाची उंची काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. आता हे त्रिकोणमितीतलं गणित आहे. बघा इथं तो माणूस उभा आहे आणि झाडाच्या बुंद्यापासून, म्हणजे हा बुंदा आहे बी, इथं तो उभा आहे, इथून वर बघतोय झाडाच्या शेंड्याकडे. हा उन्नत कोन दिलाय 60. हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि हे जे अंतर आहे, हे अंतर किती आहे? 10 मीटर आहे. हे सगळं लिहून घ्यायचं. ही कृती उत्तरपत्रिकेत लिहून घ्यायची. आम्ही मार्क्स फक्त याला देणार, पण तुम्ही हे सगळं लिहिणं आवश्यक असतं. या बॉक्समध्ये जे लिहिलंय त्यालाच मार्क्स मिळतील, पण कृतीमध्ये हे सगळं लिहावं लागेल. आकृती नाही काढली तरी चालेल. कृती जे लिहिलंय तिथून पुढचा भाग तुम्हाला लिहावा लागतो. वरील आकृतीमध्ये C बिंदू जवळ इथं निरीक्षक असून AB हे झाड आहे. AB बरोबर H. AB किती आहे? H. झाडाची उंची, निरीक्षकाचे बुंद्यापासून अंतर किती आहे? 10 मीटर. हा उन्नत कोन दिलाय 60 अंश. मग टॅन थिटा कसा येतो? तर हा थिटा आहे, समोरची भुजा छेद लगतची भुजा, म्हणजेच AB. इथं काय येणार बघा, इथं काय लिहायचं? AB. टॅन थिटा बरोबर AB छेद BC. परंतु आपल्याला माहिती आहे टॅन 60 जो आहे, टॅन 60 किती येतो? वर्गमुळात 3. आता जर इथं तुम्ही पाहिलं तर टॅन थिटा आणि टॅन 60, टॅन थिटा किती? AB छेद BC आणि हा थिटा म्हणजे 60 आहे. मग 1 आणि 2 वरून AB अपॉन BC इज इक्वल टू वर्गमुळात 3, 1 व 2 वरून. याचाच अर्थ AB बरोबर BC इकडे घ्यायचा. AB बरोबर BC गुणिले वर्गमुळात 3, पण BC माहिती आपल्याला 10 वर्गमुळात 3, म्हणजेच AB बरोबर 10 गुणिले वर्गमुळात 3 ची किंमत येते 1.73 आणि 10 गुणिले 1.73 म्हणजेच इथे लिहिणार तुम्ही 7.3. म्हणजे झाडाची उंची ही AB एवढी असेल, म्हणजेच 17.3 असेल. या बॉक्समध्ये ही उत्तर लिहायची आहेत. AB लिहिणार, इथं वर्गमुळात 3 लिहिणार आणि इथं 17.3, इथं पण 17.3. एवढं लिहिलं की तुम्हाला किती मार्क्स मिळतील? 2 मार्क्स मिळतील. प्रश्न दुसऱ्यामधला B. खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही 4. तुम्हाला 5 दिलेले असतात, प्रत्येकाला 2-2 गुण आहेत. तुम्ही याच्यामध्ये 4 सोडवायचे आहेत. 4 सोडवले की बेचोक किती मार्क्स मिळतील? 8. याच्यामध्ये 8 मार्क्स मिळतील. पहिला प्रश्न बघा, खालील त्रिकोण ABC मध्ये या त्रिकोणामध्ये DE हा BC ला समांतर आहे. DB दिलाय, हा जो DB आहे हा किती आहे? 5.4. AD किती आहे? 1.8. हा 1.8 आहे. EC दिलाय, म्हणजे हा दिलाय 7.2 आणि तुम्हाला काय काढायचं आहे? AE काढायचं आहे. खूप सोपं आहे. आता याच्यामध्ये काय दिलंय बघ, DE BC ला समांतर आहे, म्हणून आपण प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरायचे. D हा BC ला समांतर आहे,
प्रश्न दुसरा बी, याच्यामध्ये पहिला हे लिहायचं, हे खूप आवश्यक आहे. याच्या पुढे कसं सोडवायचं बघ. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार, तुम्ही थोडक्यात पण लिहू शकता नुसार. काय लिहिणार मग बघा. डी बीसी ला समांतर आहे. डी समांतर बीसी प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार एडी छेद डीबी बरोबर एई छेद ईसी. बघा हे गुणोत्तर सारखं असतं. एडी छेद डीबी बरोबर एई छेद ईसी. एडी छेद डीबी इज इक्वल टू एई छेद ईसी. हे व्यवस्थित लिहायचं. याला अर्धा मार्क्स मिळेल, याला अर्धा मार्क्स मिळेल. आता एडी बघा किती. एडी 1.8, डीबी 5.4 इज इक्वल टू एई माहिती नाही, काढायचं आहे एई. ईसी किती आहे 7.2. आता हे सोडवायचं कसं बघ. याच्यामध्ये एई काढायचं आहे. हा 7.2 फक्त या साईडला घ्यायचा. 1.8 इंटू 7.2 डिवायडेड बाय 5.4 इज इक्वल टू एई. इथं आता हा पॉइंट काढूया आपण. 10 ने मल्टिप्लाय केलं वर आणि खाली तर इथे येईल 18 इंटू 7.2 अपॉन 54. इथं पॉइंट येणार नाही. इज इक्वल टू एई. आता 18 एके 18, 18 त्रिक 54. तुम्ही 6 ने भागू शकता, 2 ने भागू शकता, 18 ने भागू शकता. तुम्हाला जो पाडेल त्याने संक्षिप्त रूप देऊ शकतो. 3 एके 3, 3 दुने 6, 1 राहणार, 3 चौक 12 म्हणजेच एई तुम्हाला मिळेल 2.4. इथं तुम्हाला 2 मार्क्स भेटतील. प्रश्न दुसरा बी मधला दुसरा प्रश्न बघा. खालील आकृतीमध्ये त्रिकोण PSR मध्ये दिलेल्या माहितीवरून RS आणि PS काढा. याच्यामध्ये तुम्हाला RS काढायचा आहे, PS काढायचा आहे. काय काय दिलं बघा. इथं तुम्हाला सोडवून दिलेलं आहे. त्रिकोण RSP मध्ये, या त्रिकोणामध्ये RSP 90 अंश आहे. SRP हा जो कोण आहे हा 60 अंशाचा कोण आहे, हा 30 अंशाचा कोण आहे इथे दिलेला आहे. म्हणून हा त्रिकोण 30, 60, 90 मापाचा आहे. त्रिकोण RSP मध्ये, या त्रिकोणामध्ये 30, 60, 90 त्रिकोणाच्या प्रमेयानुसार 30 अंशासमोरची भुजा म्हणजे RS ही कर्णाच्या निम्मी असते. RS बरोबर 1/2 RP 30 अंश कोणासमोरील बाजू. याच्यामध्ये RP माहिती आहे आपल्याला. RP किती आहे 12, बे के बे बेसक 12 म्हणजेच RS किती येईल तुम्हाला 6 सेंटीमीटर. इथे 1 मार्क्स मिळेल. PS, आता PS काय. PS 60, हा 60 अंशाचं कोण आहे. त्याच्या समोरची बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. PS बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले RP. वर्गमुळात 3/2 गुणिले RP किती आहे 12, बे के बे बेसक 12 म्हणजेच PS तुम्हाला मिळेल 6 वर्गमुळात 3 सेमी. म्हणजे RS 6 सेमी आणि PS किती असेल 6 वर्गमुळात 3 सेमी. तिसरा प्रश्न कसा आहे याच्यामधला. खाली दिलेल्या आकृतीमध्ये केंद्र D, याचा केंद्र D आहे या वर्तुळाचा. वर्तुळ ACB च्या, हे बघा हे ACB आहे, च्या बाजूना बिंदू A आणि B मध्ये हा कोण या वर्तुळाला A आणि B मध्ये छेदतोय. जर ACB बघा या ठिकाणी ACB दिलाय, हा 52 दिलाय, तर ADB चं माप किती असेल. एकदम सोपं गणित आहे. कसं सोडवलेलं बघा. इथं बघा A 90 असेल, B 90 असेल, C 52 दिलाय. या चौकोनामध्ये D कोण काढायचा आहे. चौकोनाच्या चारही कोणाच्या मापांची बेरीज 1, 2, 3, 4 360 अंश असते. मग आपल्याला ADB काढायचं आहे. CBD माहिती आहे. CBD किती 90 प्लस ACB किती 52 प्लस DAC किती आहे 90 बरोबर किती 360. मग तिघांची बेरीज केली किती येईल 232. हे 232 इकडे आले की मायनस होतील. म्हणजे ADBचं माप, या कोणाचं माप या ठिकाणी आपल्याला किती मिळेल 128 अंश. म्हणजे अशा पद्धतीनं हे गणित आपल्याला सोडवता आलं पाहिजे. याच्यानंतर चौथा प्रश्न आहे हा 4 नंबर. याच्यामध्ये A दिलाय 1 - 3, B दिलाय 2 - 5, C दिलाय -4 7. हे बिंदू एकरेषीय आहेत किंवा नाहीत ते आपल्याला ठरवायचं आहे. हा जो चौथा प्रश्न आहे A किती आहे 1 - 3 x1 y1 म्हणजे हा x1 येईल, हा y1 येईल. B किती आहे 2 - 5 x2 y2, C किती आहे -4 7 x3 y3. x1 y1 x2 y2
x3 y3. मग आता काय करायचं, रेषा एबीचा चढ काढायचा. रेषा एबीचा चढ बरोबर y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. मग y2 किती आहे -5, y1 किती आहे -3. मग -5 मायनस -3 म्हणजेच -5 प्लस 3 येईल. खाली बघा x2 किती आपला 2, x1 किती आहे 1, 2 मायनस 1, -5 मायनस -3 -5 प्लस 3 अपॉन 1 इज इक्वल टू किती येणार -2. म्हणजे रेषा एबीचा चढ आला -2. रेषा बीसीचा चढ काढूया. y3 मायनस y2 अंशस्थानी येणार, x3 मायनस x2 छेदस्थानी येणार. म्हणजेच y3 किती आहे बघा 7, y2 किती आहे -5, 7 मायनस -5 म्हणजेच 7 प्लस 5 म्हणजे किती येईल 12. x3 किती आपला -4, x2 किती आहे 2, -4 -2 म्हणजेच हे येणार -6. 12 अपॉन -6, 6 1 6, 6 2 12 म्हणजे रेषा बीसीचा चढ सुद्धा किती येतोय -2. इथे एक लक्षात ठेवा, रेषा एबीचा चढ -2, रेषा बीसीचा चढ -2 म्हणजे या दोघांचा चढ कसा आहे समान आहे. रेषा एबीचा चढ बरोबर रेषा बीसीचा चढ आणि बी हा बिंदू दोन्ही रेषावर आहे. म्हणून आपण म्हणू शकतो ए बी सी हे 3 बिंदू एक रेषा आहेत. याला हे जर लिहिलं तुम्ही तर याला एक रेषा एबीचा चढ काढला तर अर्धा अधिक अर्धा 1 मार्क्स भेटेल. रेषा बीसीचा चढ काढला की अर्धा मार्क्स भेटेल. हे जर दोन्ही चढ समान दाखवले तर अर्धा मार्क्स भेटेल. अशा पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये 2 मार्क्स भेटतील. आता 5वा प्रश्न बघा, जर साइन थिटा बरोबर 11/61 तर नित्य समानतेचा उपयोग करून कॉस थिटाची किंमत काढा. याचा अर्थ काय, नित्य समानता कोणत्या, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1. बघा इथं दिलंय समीकरण साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हे नित्य समीकरण आहे. त्याचप्रमाणे 1 प्लस टॅन स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर, 1 प्लस कॉट स्क्वेअर इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर ही पण नित्य समीकरण आहे. तर साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1. मग साइन थिटा दिला आपल्याला 11/61 वर्ग बरोबर कॉस वर्ग थिटा बरोबर 1. म्हणजे याचा आता बघा हे जे ना हे इथं वर्ग न करता तुम्ही त्या साईडला घेऊ शकता. कॉस वर्ग थिटा 1 मायनस 11/61 वर्ग 1 मायनस 11 वर्ग 121. 61 वर्ग केला तर तो येतो 3721. हे सोडवायचं आपण. 3721 गुणिले 1 येणार 3721 वजा 121 भागिले 3721. आता यांची वजाबाकी केली तर ती येते 3600 भागिले 3721. आता कॉस वर्ग थिटा ही कोणाची किंमत आहे, कॉस वर्ग थिटा 3600 भागिले 3721. मग याचं वर्गमूळ काढलं तर येणार कॉस थिटा. 3600 चं वर्गमूळ येणार 60 आणि 3721 चं वर्गमूळ येणार 61. म्हणजेच तुम्हाला कॉस थिटा मिळेल 60/61. मग इथं हे सूत्र लिहिलं तरी अर्धा मार्क्स भेटेल. हे एवढं लिहिलं किमती गाठल्या तरी अर्धा मार्क्स 1 झाला. कॉस स्क्वेअर थिटा हे लिहिल्यावर अर्धा मार्क्स भेटेल आणि कॉस थिटा बरोबर 60/61 लिहिलं तर अर्धा मार्क्स भेटेल. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला इथं 2 मार्क्स या प्रश्नाची मिळतील. म्हणजे प्रश्न दुसरा बी मध्ये तुम्हाला टोटल 8 मार्क्स मिळू शकतात. चला तर आपण प्रश्न तिसरा ए बघूया. याच्यामध्ये पण ऍक्टिव्हिटी आहे. प्रश्न तिसरा ए, खालील कृती पूर्ण करून पुन्हा लिहा. या कृती सर्व कृती लिहायच्या आहे. आकृती काढली नाही तरी चालेल पण ही कृती मात्र लिहिणं आवश्यक आहे. आता बघा काय काय दिलंय. XY हा AC ला समांतर आहे. 2AX म्हणजे हा जो AX आहे त्याची डबल केली तर आपल्याला त्याची डबल आणि BX ची टिबल म्हणजे 3BX इज इक्वल टू 2AX हे दिलेलं आहे. XY दिला. XY किती आहे 9 आणि आपल्याला एवढ्या माहितीवरून AC ची किंमत काढायची आहे आणि त्याच्यासाठी ही कृती पूर्ण करायची आहे. आता बघा काय दिलंय. हे सगळं दिलेलं आहे तुम्हाला. फक्त या बॉक्समध्ये तुम्हाला करेक्ट आन्सर लिहायचं आहे. मग तुम्हाला प्रत्येक बॉक्सला अर्धा 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 असे टोटल 3 मार्क्स तुम्हाला मिळतील. काय दिलंय 2AX बरोबर 3BX. काय करणार मग इथं बघा हा AX भागिले हा BX बरोबर 3 हा 2 आहे ना 2 हा 2 इकडे येईल 3/2. AX/BX बरोबर 3/2.
तुम्ही 2 लिहिलं, अर्धा मार्क्स मिळाला. आता इथं काय केलं बा, योग क्रिया केलेली आहे. योग क्रिया म्हणजे काय, अंश प्लस छेद भागिले छेद. इथं पण 3 अधिक 2 भागिले 2. याच्यावरून पण तुम्हाला कळते इथं 2 आहे तर इथं 2 आहे, म्हणजे हा 2 तुम्ही लिहू शकता. आता बघा, एक्स प्लस बी एक्स, आकृतीकडे बघायचं. एक्स प्लस बी एक्स तुम्हाला इथं मिळेल ए बी. काय लिहिणार इथं, ए बी. ए बी छेद बी एक्स बरोबर 5/2. एवढं जरी लिहिलं तर तुम्हाला अर्धा आणि अर्धा किती मार्क्स मिळेल, 1. आता बघा, त्रिकोण BCA, BCA हा मोठा त्रिकोण आणि BYX हा छोटा त्रिकोण, हे दोघे समरूप आहेत. इथं लिहिलंय त्रिकोण BCA समरूप त्रिकोण BYX, समरूपतेची कोको कसोटी. इथं काय लिहायचं, कोको. इथं कोको का लिहायचं सांगतो. हा कोण या कोणाशी एकरूप आहे आणि हा कोण दोन्हीमध्ये कॉमन आहे, म्हणून कोको कसोटी येईल. पुढे हे दोघे समरूप आहेत म्हणजे यांच्या बाजू प्रमाणात असतील. BA छेद BX इज इक्वल टू AC छेद XY. आता BA माहिती आपल्याला, BX माहिती आहे किती, 5/2. ही किंमत इथे लिहायची, 5/2 बरोबर AC छेद 9. मग आता हे सोडवायचं, मग AC किती येईल ते इथे लिहायचं. मी इथे तुम्हाला सोडवून दाखवतो. AC इज इक्वल टू 5 गुणिले 9 छेद 2. मग हे किती येणार, 5 9 45 छेद 2. मग हे जर तुम्ही सोडवलं तर 2 दुणे 4, 2 दुणे 4 पॉईंट, 2 पंचे 10, म्हणजे याचं उत्तर येईल 22.5. प्रश्न तिसरा ए मध्ये 2 कृती आहेत, पण तुम्ही 2 पैकी एकच लिहिली तर पूर्ण मार्क्स भेटतील. दोन्ही बरोबर लिहिल्या तरी सुद्धा तुम्हाला एकच कृतीची मार्क्स भेटतील. प्रश्न दुसरा कसा आहे बा कृतीचा, समभुज चौकोनाच्या बाजूंच्या वर्गांची बेरीज त्याच्या कर्णाच्या वर्गांच्या बेरजे इतकी असते हे सिद्ध करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. तुम्हाला हा समभुज चौकोन दिलाय, याच्या बाजूच्या वर्गांची बेरीज ही कर्णाच्या वर्गांच्या बेरजे इतकी असते आपल्याला दाखवायचं आहे. चौकोन PQR असा समभुज चौकोन असून कर्ण PR आणि SQ एकमेकांना T मध्ये छेदतात. साध्य PS चा वर्ग अधिक SR चा वर्ग अधिक QR चा वर्ग अधिक PQ चा वर्ग बरोबर PR हा कर्ण PR चा वर्ग अधिक QS चा वर्ग. याची कृती बघा. आता समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. या चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात म्हणजे हे दोघे सारखे, हे दोघे सारखे. त्रिकोण PQS, आता बघा PQS म्हणजे हा त्रिकोण, याच्यामध्ये T हा QS चा मध्यबिंदू आहे. मग काय झालं, मग आपण अपोलिनेसचा प्रमेय वापरायचा. अपोलिनेसच्या प्रमेयानुसार काय लिहिणार, PQ चा वर्ग अधिक PS चा वर्ग बरोबर 2 PT लिहायचं, PT चा वर्ग अधिक 2 QT चा वर्ग. बघा 2 PT चा वर्ग, मध्ये काय PT, 2 QT चा वर्ग. नंतर सेम या खालच्या त्रिकोणामध्ये QR चा वर्ग अधिक SR चा वर्ग बरोबर 2 RT चा वर्ग इथे लिहायचं या बॉक्स मध्ये अधिक 2 QT चा वर्ग. ओके, पुढे बघा 1 व 2 ची बेरीज करून, 1 आणि 2 ची बेरीज करून कसं आहे बघा, या चौघांची बेरीज करायची. PQ वर्ग अधिक PS वर्ग QR वर्ग अधिक SR वर्ग बरोबर 2 PT वर्ग. इथं काय येणार, 2 QT वर्ग अधिक हे 4 QT वर्ग. कसं आलं, 2 अधिक 2 4 QT वर्ग. आता बघा 2 PT चा वर्ग अधिक इथं काय येणार, QT चा वर्ग. 2 कॉमन काढले याच्यातून अधिक 4 QT चा वर्ग. पण इथं RT आणि PT कशा आहेत, सारखे आहेत. जेवढा RT आहे तेवढाच PT आहे. 2 PT वर्ग. बघा RT आणि PT सारखे आहेत म्हणजे PT वर्ग अधिक PT वर्ग म्हणजेच 2 PT वर्ग गुणिले 2 म्हणजे किती येणार, 4 PT वर्ग अधिक 4 QT वर्ग. हा, मग हेच तुम्ही असं लिहू शकता, 2 PT कंसाचा वर्ग अधिक 2 QT कंसाचा वर्ग. आता बघा 2 PT ची जर डबल केली तर आपल्याला PR मिळेल आणि QT ची जर डबल केली तर आपल्याला काय मिळेल, QS वर्ग. इथे काय येणार,
QS चा वर्ग. याचाच अर्थ समभुज चौकोनाच्या सर्व बाजूंच्या वर्गांची बेरीज बरोबर त्याच्या कर्णाच्या वर्गांची बेरीज. नेक्स्ट प्रश्न बघूया आपण. प्रश्न तिसरा बी. याच्यामध्ये बघा तुम्हाला 4 प्रश्न दिलेले असतात आणि हे 4 पैकी फक्त 2 सोडवायचे. 4 पैकी 2 प्रश्न सोडवले 3 आणि 3 किती मार्क्स मिळतील? 6. तिसऱ्यातला एक प्रश्न काय? P 1 वजा 2 Q 5 2 R 3 वजा 1 S वजा 1 5 हे समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा. हे जे 4 आहेत P Q R S हे समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे आपल्याला दाखवायचं आहे. काय करायचं तर याच्यामध्ये सम्मुख बाजू जे आहेत त्या समांतर दाखवायच्या. बघा P दिलेला आहे, Q दिलेला आहे, R दिलेला आहे, S दिलेला आहे. आपण याच्यामध्ये x1 y1 x2 y2 x3 y3 x4 y4 घ्यायचं. पहिला रेषा PQ चा चढ काढूया. PQ चा चढ y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. y2 किती आहे बघा 2, y1 किती आहे वजा 2 म्हणजे 2 वजा 2 2 अधिक 2 म्हणजे किती येणार 4. x2 मायनस x1 x2 किती आहे 5 इथं 5 आहे. x1 किती आहे 1 5 वजा 1 म्हणजे किती येणार 4. 2 अधिक 2 भागिले 4 4 भागिले 4 म्हणजेच किती आले 1. रेषा PQ चा चढ आला 1. आता रेषा QR चा चढ बघा असा जर चौकोन असेल P Q R S. पहिल्यांदा आपण रेषा PQ चा चढ काढला. आता रेषा QR चा ही दुसरी रेषा QR चा चढ काढूया. Q आणि R म्हणजे y3 मायनस y2 भागिले x3 मायनस x2. y3 आणि y2 च्या x3 आणि x2 च्या किमती इथे लिहूया. -1 -2 3 -5 -1 -2 येणार -3 3 -5 प्लस मायनस आहे. 5 मधून 3 गेले 2 मोठी संख्या 5 आहे म्हणून त्याचं चिन्ह कोणते येईल वजा आहे. म्हणजे -3 अपॉन -2 म्हणजे 3 अपॉन 2. रेषा QR चा चढ येईल 3 अपॉन 2. आता रेषा RS चा चढ काढूया. पुढची RS रेषा R आणि S याच्यामध्ये काय ना y4 मायनस y3 अपॉन x4 मायनस x3. मग त्याच्या किमती गेल्या. y4 किती आहे -5 y3 किती आहे -1 x4 किती आहे -1 x3 किती आहे -3. मग हे सोडवायचं -5 प्लस 1 अपॉन -4 हे आले -4 अपॉन -4 म्हणजे ही जी रेषा RS तिचा चढ असेल 1. त्याच्यानंतर शेवटची रेषा SP चा चढ काढूया. SP चा चढ किती येतो बा SP S आणि P y4 मायनस y1 अपॉन x4 मायनस x1. मग y4 आणि y1 च्या किमती गेल्या. y4 किती आहे -5 y1 किती आहे -2 अपॉन x4 किती आहे -1 x1 किती आहे 1 -1 -1. हे जर तुम्ही सोडवलं -5 -2 म्हणजेच -5 प्लस 2 -3 -1 -2 -3 अपॉन -2 इथे किती येणार 3 अपॉन 2 म्हणजेच रेषा SP चा चढ आला 3 अपॉन 2. आता इथं जर पाहिलं तुम्ही रेषा PQ चा चढ 1 आहे. रेषा RS चा चढ सुद्धा 1 आहे. म्हणजे या दोन्ही रेषांचा चढ समान आहे. म्हणूनच रेषा PQ आणि रेषा RS म्हणजे PQ आणि रेषा RS या दोघी एकमेकीला समांतर आहेत. परत रेषा QR चा चढ याचा चढ 3 अपॉन 2 आहे. रेषा SP चा चढ 3 अपॉन 2 आहे. म्हणजे यांचा चढ सुद्धा समान आहे. म्हणून QR आणि PS एकमेकीला समांतर आहे. याचाच अर्थ या चौकोनामध्ये समोरासमोरील बाजू समांतर आहेत म्हणून चौकोन PQRS हा समांतरभुज चौकोन आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही लिहिलं की याच्यामध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळतील 3 मार्क्स मिळतील. प्रश्न तिसरा बी मधला दुसरा प्रश्न. आता प्रश्न काय वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून काढलेले स्पर्शिकखंड एकरूप असतात. आता बघा हे वर्तुळ आहे आणि ही त्याची स्पर्शिका आहे. हे स्पर्शिका आहे. बाह्य बिंदूतून काढलेले स्पर्शिकखंड हा PQ आहे आणि हा QD आहे. हे स्पर्शिकखंड आहे. हे दोन्ही आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत. काय लिहायचं? A केंद्र असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये D बिंदू आहे. रेषा DP व रेषा DQ या वर्तुळाला P आणि Q मध्ये काय करतायत छेदतायत. एवढं लिहिलं तरी अर्धा गुण मिळेल. आता साध्य काय
PD आणि DQ हे दोघे सारखे आहेत, आपल्याला एकरूप आहेत दाखवायचं. रचना काय करायची बा, AP काढायचा, AQ काढायचं, ते लिहिलंय. सिद्धता PAD हा एक त्रिकोण आणि QAD हे दोन त्रिकोण घ्यायचे, दोन त्रिकोण. या दोन त्रिकोणामध्ये बाजू PA म्हणजे ही बाजू QA बाजूशी एकरूप आहे. त्याच्यानंतर AD ही जी बाजू आहे ना मधली, ही कॉमन आहे. हा 90 अंशाचा कोन आहे. याचाच अर्थ या दोन काटकोन त्रिकोणामध्ये एक कर्ण आणि एक भुजा एकरूप आहे, म्हणून हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. कोणत्या कसोटीनुसार? कर्ण भुजा कसोटी. आणि हे दोघे एकरूप आहेत म्हणून DP म्हणजे ही बाजू या बाजूशी एकरूप असेल, म्हणजेच हे स्पर्शखंड एकरूप आहेत. एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आणि या दोन बाजू एकरूप होतील. प्रश्न तिसरा B मधला तिसरा प्रश्न बघूया मित्रांनो. भौमितिक रचना ज्या आहेत या शक्यतो प्रश्न तिसरा आणि प्रश्न चौथा याच्यामध्ये विचारले जातात, कारण हे जे प्रकरण आहे भौमितिक रचना हे 7 गुणासाठी आहे. मग त्याची विभागणी 3 अधिक 4 म्हणजे एक 3 मार्कचा प्रश्न आणि एक 4 मार्कचा प्रश्न असे दोन प्रश्न विचारले जातात. 4.1 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेमी अंतरावरील बिंदूतून स्पर्शिका काढा. ही रचना आहे. आता रचना करत असताना आपण पेन्सिलने एकदाच कंस काढायचा, रेषाखंड काढायचा, बिंदू काढायचा, ते गिरवत बसायचं नाही, खाडाखोड करायची नाही. आता बा पहिला काय दिलंय, 4.1 सेमी त्रिज्याचं वर्तुळ काढा. तेवढं जरी काढलं तरी तुम्हाला 1 मार्क भेटेल. जेवढं कळतंय तेवढं काढत राहायचं. O केंद्र घ्यायचा, 4.1 सेमी त्रिज्याचं वर्तुळ काढायचं. पहिलं O केंद्र घ्यायचा आणि 4.1 सेमी त्रिज्याचं वर्तुळ काढायचं. एवढं केलं की तुम्हाला 1 मार्क्स भेटेल. त्याच्यानंतर या बिंदूपासून P पर्यंत म्हणजे 7.3 सेमी पर्यंत एक बिंदू घ्यायचा, हा P घ्यायचा, हा O आहे. OP जे अंतर आहे हे OP अंतर किती आहे, 7.3. त्याच्यानंतर हा जो रेख OP आहे याचा लंबदुभाजक काढायचं. लंबदुभाजक कसं, निम्म्यापेक्षा जास्त अंतर. O आणि OP याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर. इकडे एक कंस, या बाजूला एक कंस काढायचा, इथून इकडे एक कंस, इकडे एक कंस आणि यांच्यामधून एक रेषा अशी आहे. ही जे रेषा आली ती OP अंतर याच्या डबल पेक्षा कमी आहे, म्हणून हा लंबदुभाजक आतमध्ये छेदून जातो. नंतर इथं तुम्हाला 2 पॉइंट भेटतील, किंवा हा जो पॉइंट आहे त्याला आपण M नाव देऊया. आता आपण M बिंदू घेऊन OM किंवा MP एवढी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढूया. ते वर्तुळ असेल जे इथं वर्तुळ नाही काढलं, एक कंस काढलेलं आहे. तुम्ही असं वर्तुळ काढलं तरी चालेल. आणि हे जे वर्तुळ आहे 2 ठिकाणी छेदते, इथं A आणि इथं B. मग आपण AP काढायचा, आपण BP काढायचा. AP आणि BP या दोन स्पर्शिका असतील. बघा इथं वर्तुळ काढला, तुम्हाला 1 मार्क्स भेटेल. हा बिंदू घेतला, अर्धा मार्क्स मिळेल. याचा लंबदुभाजक काढला, अर्धा मार्क्स भेटेल. PA स्पर्शिका काढली, QA स्पर्शिका काढले, अर्धा मार्क्स भेटेल. अशा पद्धतीने तुम्हाला या रचनेमध्ये 3 मार्क्स मिळतील. आणि रचना या खूप सोप्या असतात. सर्वांनी याचं प्रॅक्टिस करा, जमेल. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चौथा प्रश्न. 30 सेमी त्रिज्येचं एक भरीव गोल वितळवून त्यापासून 10 सेमी त्रिज्या व 6 सेमी उंची असणाऱ्या भरीव वृत्तचिती तयार केल्या तर किती वृत्तचिती तयार होतील? काय दिलंय, एक गोल दिलेला आहे, तो वितळवायचा आहे आणि त्याच्यापासून वृत्तचिती छोट्या तयार करायच्या. तयार होणाऱ्या वृत्तचितींची संख्या किती बघा. भरीव गोलाचे घनफळ भागिले एका वृत्तचितीचे घनफळ. गोल मोठा आहे, वृत्तचिती छोटे आहेत. भरीव गोलाचे घनफळ 4/3 पाय r चा घन. वृत्तचितीचे घनफळ पाय r वर्ग h. पाय कुठेही गेला तर पाय हा 22/7 असतो किंवा 3.14 असतो. 4/3 गुणिले, आता r चा घन इथं त्रिज्या किती आहे 30 गोलाची, 30 गुणिले 30 गुणिले 30. r चा घन म्हणजे 3 वेळ गुणाकार. पाय इथं पाय कॅन्सल होतो, म्हणजे 4/3 30 गुणिले 30 गुणिले 30 r वर्ग. आता वृत्तचितीची त्रिज्या 10 गुणिले 10 गुणिले किती 6. इथं 3 1 3 3 10 30, म्हणजे तुम्हाला इथं भेटेल 4 गुणिले
30 गुणिले 30 गुणिले 30 किंवा इथं त्यांनी काय लिहिलं बा 4/3 हा 3 खाली घेतला किंवा हे 10 3 ला गुणलेलं आहे म्हणजे 4 गुणिले 30 गुणिले 30 गुणिले 30 भागिले 3 गुणिले 10 गुणिले 10 गुणिले 6. आता हे सोडवायचं बघा 3 एके 3 3 10 30 10 एके 10 10 त्रिक 30 10 एके 10 10 एके 10 परत 3 दुणे 6 3 10 30 बे एके बे बे दुणे 4 2 3 10 बे त्रिक 6 6 10 60 या पद्धतीने सोडवायचं. तुम्ही तुमच्या पद्धतीने पण सोडवू शकता. या ठिकाणी संक्षिप्त रूप तुमच्या पद्धतीने दिलं तर चालेल पण त्याचं उत्तर येईल 60. म्हणजे अशा 60 वृत्तचिठी या ठिकाणी तयार होतील. अशा पद्धतीनं प्रश्न तिसरा बी मध्ये 4 दिलेले आहेत. तुम्ही 2च सोडवायचे. 2 सोडवले तरी तुम्हाला किती मार्क्स मिळतील 6 मार्क्स मिळतील. चला विद्यार्थी मित्रांनो चौथा प्रश्न. चौथ्यामध्ये 3 दिलेले आहेत आपण 2 सोडवायचे आहे. खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही 2 याला मार्क्स असतात. प्रश्न चौथा आहे मार्क्स सुद्धा किती 4. प्रश्न चौथा 1 खालील आकृतीमध्ये डी समांतर बाजू बीसी डी बीसी ला समांतर आहे. डी दिलाय डी किती दिलाय 4 बीसी किती दिलाय 8 आणि एरिया ऑफ ट्रायंगल एडी म्हणजे याचा जो एरिया आहे तो किती दिलाय 25 आणि तुम्हाला या मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं. बघा याचं उत्तर सोडवून दिलेलं आहे. मी सांगतो तुम्हाला हा डी एसी ला समांतर आहे. एडी कोण हा कोण एबीसी या कोणाशी एकरूप आहे. संगत कोण या 2 समांतर आहेत ही छेदिक आहे म्हणजे हा कोण या कोणाशी एकरूप असेल. संगत कोण सेम हा कोण या कोणाशी एकरूप असेल. संगत कोण एईडी आणि एसीबी हे 2 कोण एकरूप असतील. हा कोण या कोणाशी एकरूप असेल. संगत कोण झालं. याचे 2 कोण याच्या 2 कोणाशी एकरूप आहे म्हणून त्रिकोण एडी समरूप त्रिकोण एबीसी को कसोटी म्हणजे कोको कसोटीनुसार एडी आणि एबीसी हे 2 त्रिकोण समरूप आहे. मग पुढे काय समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयानुसार याचं क्षेत्रफळ एरिया ऑफ ट्रायंगल एडी भागिले एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी कसं मिळेल तुम्हाला त्याच्या संगत बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात. मग हे डी एक बाजू आहे डी चा वर्ग मोठ्याची बीसी बाजू आहे म्हणून बीसी चा वर्ग म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल एडी भागिले एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डी स्क्वेअर अपॉन बीसी स्क्वेअर. मग आपल्याला एडीचं क्षेत्रफळ दिलेलं आहे किती 25 भागिले एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डी माहिती आहे 4 चा वर्ग बीसी किती 8 8 चा वर्ग 4 चा वर्ग 16 8 चा वर्ग 64 म्हणजेच हे जर तुम्ही सोडवलं एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू 25 इंटू 64 भागिले किती 16. हे जर सोडवलं तर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी तुम्हाला मिळेल 25 4 जा 100 किंवा 25 चौक 100 म्हणजे या त्रिकोणाचं क्षेत्रफळ तुम्हाला 100 मिळेल. आता बघा समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयानुसार एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी भागिले एरिया ऑफ ट्रायंगल एडी बीसी स्क्वेअर अपॉन डी स्क्वेअर हेच तुम्ही असं लिहू शकता बीसी भागिले डी कंसाचा वर्ग. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी भागिले एरिया ऑफ ट्रायंगल एडी बरोबर बीसी चे डी किती येतं 5/3 कंसाचा वर्ग. मग याचा वर्ग किती येईल 25/9. आता बघा इथं परत वियोग क्रिया करायची. वियोग क्रिया म्हणजे काय अंशामधून छेद वजा करायचा छेद आहे तोच लिहायचा अंश वजा छेद तोच. एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण एडी बरोबर 25/9. वियोग क्रियेने एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी वजा एरिया ऑफ ट्रायंगल एडी भागिले एरिया ऑफ ट्रायंगल एडी बरोबर 25,9/9 येईल. आता इथं बघा या मोठ्या त्रिकोणातून हा छोटा त्रिकोण वजा केला या छोट्या चौकोनाचे क्षेत्रफळ मिळते एरिया ऑफ चौकोन डीबीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण एडी इज इक्वल टू 16/9. म्हणजेच याची जर व्यस्त क्रिया केली म्हणजे हा वरती घेतला एरिया ऑफ ट्रायंगल एडी भागिले एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल डीबीसी बरोबर किती मिळेल 9/16 व्यस्त क्रियेने. म्हणजे अशा पद्धतीने याच्या दोन्ही प्रश्नाची उत्तर मिळतील. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी येईल 100 चौरस सेमी आणि एरिया ऑफ ट्रायंगल एडी बरोबर एरिया ऑफ चौकोन डीबीसी याचं गुणोत्तर येतं 9/16 म्हणजे याच्या दोन्ही प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळतात. चला तर दुसरा प्रश्न बघूया आपण. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी किंवा 2 त्रिकोण समरूप आहेत. त्रिकोण एबीसी मध्ये एबी 3.6 बीसी 4 सेमी आहे
AC 4.2 सेमी, त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR यांच्या संगत बाजूंचं गुणोत्तर दिले 2 असतील तर त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR काढा. विद्यार्थी मित्रांनो, इथं परत भौमितिक रचनेतला दुसरा प्रश्न आला 4 गुणासाठी. म्हणजे एक मगाशी आपण बघितलं 3 गुणासाठी, आता हा 4 गुणासाठी. इथं काय करायचं, आता बघा इथं तुम्हाला ABC आणि PQR अक्षर वेगळे वेगळे आहेत. अशा वेळी असे 2 त्रिकोण आपल्याला वेगळे वेगळे काढावे लागतात. म्हणजे त्रिकोण ABC वेगळा, त्रिकोण PQR वेगळा, आणि शक्यतो आपल्याला आकडेमोड करावी लागते. मग आपण आकडेमोड करूया. बघा त्रिकोण ABC मध्ये काय काय दिले, AB याच्यामध्ये दिले 3.6, 4, 4.2. हे 2 त्रिकोण समरूप आहेत आणि म्हणून त्याच्या बाजू प्रमाणात असतील. म्हणजे AB, आता इथं ट्रिक बघा, पहिले 2 AB छेद PQ, दुसरे 2 BC छेद QR, पहिला आणि तिसरा AC छेद PR बरोबर किती येईल 2/3. आता याच्या किमती दिलेल्या आहेत त्या याच्यामध्ये लिहूया आपण. AB छेद PQ 2/3. AB माहिती आहे, AB किती आहे 3.6 छेद PQ 2/3. म्हणून PQ बरोबर हे जर सोडवलं तर PQ असं मिळेल 3.6 गुणिले 3 भागिले 2 बरोबर किती येईल 5.4. म्हणजे तुम्हाला PQ मिळेल 5.4. परत दुसरं गुणोत्तर बरोबर सुद्धा किती येईल 2/3. BC छेद QR बरोबर 2/3. BC माहिती आपल्याला, BC किती आहे 4. मग इथं लिहायचं 4 छेद QR बरोबर 2/3. म्हणजे QR बरोबर 4 गुणिले 3 छेद 2, बे के बे, बे दुणे 4 म्हणजे 3 दुणे किती येईल 6. म्हणजे पहिली बाजू PQ मिळाली 5.4, दुसरी बाजू QR मिळाली 6. आता तिसरी बाजू बघा, हे गुणोत्तर सारखं असेल. AC छेद PR बरोबर 2/3, पण AC किती आहे 4.2 छेद PR बरोबर 2/3. म्हणजे PR बरोबर 4.2 गुणिले 3 छेद 2, बे के बे, बे दुणे 4.1 म्हणजे 2.1 गुणिले 3 6.3. म्हणजे या त्रिकोणाच्या 3 बाजू मिळाल्या PQ, QR, PR. त्या आल्या 5.4, 6 आणि 6.3. आता इथं 2 सेपरेट त्रिकोण काढायचं. त्रिकोण ABC ची माप माहिती आहेत, 4 सेमी, 3 सेमी आणि 4.2 सेमी. एवढी माप घेऊन हा त्रिकोण काढायचा. हा त्रिकोण काढत असताना पहिला हा 4 सेमी काढायचा. AB 3.6 सेमी अंतर घेऊन इथून एक कंस टाकायचा. परत 4.2 सेमी अंतर घ्यायचं. C या ठिकाणी लोखंड टोक ठेवायचं. इथून असा एक कंस टाकायचा आणि हे दोघे जोडायचे. हा एक त्रिकोण मिळेल. याच्यामध्ये ही आकडेमोड केली त्याला 2 मार्क्स भेटतील. या त्रिकोणाला 1 मार्क, या त्रिकोणाला 1 मार्क, अशी टोटल 4 मार्क्स असतील. हा त्रिकोण कसा काढायचा, हा QR 6 सेमी काढायचा, मोठी बाजू आहे. इथं लोखंडी टोक ठेवायचा राऊंडरचा. 5.4 सेमी अंतर घेऊन कंस काढायचा. परत राऊंडरमध्ये 6.3 सेमी अंतर घ्यायचं. इथं लोखंडी टोक ठेवून याला छेदायचा आणि हे 2 पॉईंट जोडायचे आपण. मग अशा पद्धतीने आपल्याला ABC आणि PQR असे 2 त्रिकोण मिळतील आणि आपल्याला टोटल ही 2 मार्क्स आणि हे 2 मार्क्स म्हणजे आपल्याला किती मार्क्स मिळतील 4 मार्क्स भेटतील. त्याच्यानंतर प्रश्न 4थ्यातला तिसरा प्रश्न आहे, तो मी सांगतो. तत्पूर्वी या 4थ्यामध्ये 3 पैकी 2 प्रश्न सोडवले तर पूर्ण मार्क्स तुम्हाला भेटतील. तिसरा बघा, शंकुछेदाच्या वर्तुळाकार भागाची त्रिज्या 14 सेमी आणि 8 सेमी आहे. जर शंकुछेदाची उंची 8 सेमी असेल तर पुढील किमती काढा. त्याच्यामध्ये पाय दिलाय, पाय किती आहे 3.14. आता शंकुछेद तुम्हाला कळणं गरजेचं आहे. शंकुछेद आणि शंकू याच्यामध्ये फरक आहे. ही जी आकृती आहे ही शंकुछेदाची आकृती असेल. शंकुछेद बादलीसारखा असतो. याच्यामध्ये वर्तुळाकार भागाच्या त्रिज्या दिलेल्या आहेत. ही त्याची लंब उंची असेल. जी मोठी उंची आहे ती समजा 14 असेल आणि याची छोटी उंची किती असेल 8 असेल. म्हणजे हा जो आहे हा R1 घ्यायचा. R1 बरोबर 14, R2 बरोबर 8 आणि याची जी लंब उंची आहे म्हणजे H आपण लिहिला की ते 8 सेमी. आता शंकुछेदाची तिरकस उंची कशी काढायची, तर हे सूत्र आहे L बरोबर वर्गमुळात H चा वर्ग आणि ज्या त्रिज्या आहेत या 2 त्रिज्या त्याचा फरक घ्यायचा म्हणजे R1 मायनस R2 चा वर्ग. मग वर्गमुळात H माहिती आहे, H किती 8, 8 चा वर्ग अधिक
R1 किती आहे 14, 14 वजा 8 म्हणजे कसं येणार 8चा वर्ग अधिक 14 वजा 8 6, 6चा वर्ग 8चा वर्ग 64, 6चा वर्ग 36, 64 आणि 36 किती 100, मग 100चं वर्गमूळ किती येईल 10. म्हणजे या शंकुच्छेदाची तिरकस उंची तुम्हाला मिळेल 10 सेमी. 10 सेमी म्हणजे पहिला प्रश्न शंकुच्छेदाचे वक्रपृष्ठबळ काढायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला तिरकस उंची माहिती असणं आवश्यक असतं. तर ही तिरकस उंची मिळाली 10 सेमी. आता शंकुच्छेदाचं वक्रपृष्ठबळ कसं काढायचं, तर सूत्र आहे पाय एल R1 प्लस R2. इथं बेरीज घ्यायची. आता हे लक्षात कसं ठेवायचं बा, जसं शंकूचं वक्रपृष्ठबळ पाय एल आर किंवा पाय आर एल, या त्रिज्येच्या ऐवजी आपण काय लिहायचं R1 प्लस R2. इथं तुम्ही R1 प्लस R2 लिहिलं की ते शंकुच्छेदाचं वक्रपृष्ठबळ असेल. आता बघा पाय 3.14 एल 10 R1 14 आणि R2 किती आहे 8. हे सोडवलं की 3.14 गुणिले 10 गुणिले 22 याचं उत्तर मिळतं 690.8. हे त्याचं काय असेल शंकुच्छेदाचं वक्रपृष्ठबळ. शंकुच्छेदाचं एकूण पृष्ठबळ पण एकदम सोपं आहे. वक्रपृष्ठबळ, तळाचं क्षेत्रफळ, वरचं क्षेत्रफळ यांची बेरीज केली की आपल्याला याचं एकूण पृष्ठबळ मिळतं. पाय एल R1 प्लस R2 प्लस पाय R1 स्क्वेअर प्लस पाय R2 स्क्वेअर. इथं हे जे आहे हे काढलेलं आपण 690.8 तेच लिहायचं. या दोघांच्यातून पाय कॉमन घ्यायचा, R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर हे तसंच खालीपर्यंत लिहायचं. पाय किती आहे 3.14, 14चा वर्ग अधिक 8चा वर्ग 3.14 196 अधिक 64, 3.14 गुणिले यांची बेरीज केली 260 आली. यांचा गुणाकार केला तो एवढा आला. या दोघांची बेरीज येते 1507.2 सेमी वर्ग. हे शंकुच्छेदाचं एकूण पृष्ठबळ असेल. पहिलं काय काढलं आपण वक्रपृष्ठबळ काढलं, एकूण पृष्ठबळ काढलं. आता शंकुच्छेदाचं घनफळ. शंकूचं घनफळ कसं काढतो आपण 1/3 पाय R वर्ग H. इथं काय करायचं R बदलायचं, बाकी 1/3 आहे पाय आहे H आहे. R फक्त काय लिहायचा R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 इंटू R2 हा कंस R स्क्वेअर याच्या ऐवजी हा कंस लिहायचा. मग तुम्हाला शंकुच्छेदाचं घनफळाचं सूत्र मिळेल. मग 1/3 गुणिले 3.14 गुणिले H किती 8, R1 माहिती आहे 14चा वर्ग, R2 8चा वर्ग, R1 14 आहे, R2 किती आहे 8 आहे. मग हे सोडूया आपण 1/3 गुणिले 3.14 गुणिले 8 गुणिले 14चा वर्ग 196, 8चा वर्ग 64, 14 8 112. यांची जर बेरीज केली तर 372 येते. 1/3 गुणिले 3.14 गुणिले 8 गुणिले 372 आणि हे जर सोडवलं तर याची किंमत येते 3114.88 सेमी घन. कारण हे घनफळ आहे म्हणून सेमीचा घन. म्हणजे पहिल्याचं उत्तर आलं 690.8 सेमी स्क्वेअर, बीचं उत्तर आलं 1507.2 सेमी स्क्वेअर आणि सीचं उत्तर आलं 3114.88 सेमी घन. आणि अशा पद्धतीनं हा जो तिसरा प्रश्न आहे हा तिसरा प्रश्न आपण सोडवायचा. मग याचे आपल्याला मार्क्स किती मिळतील 4. आता आपण नेक्स्ट प्रश्न बघूया. 5वा प्रश्न, त्याच्यामध्ये 2 प्रश्न असतील, पहिला आणि दुसरा. आणि हा बाहेरचा प्रश्न असतो पण तरी पुस्तकावर आधारित असतो. जर आपला वर्षभराचा चांगला अभ्यास असेल तर आपण हे 2 प्रश्न नीट सोडवू शकतो. 2 पैकी 1 सोडवला तरी चालतो, त्याला आपल्याला 3 मार्क्स मिळतात. आणि हा हे सांगतो गणितामध्ये कोणत्याही पद्धतीनं तुम्ही गणित सोडवलं, गणित बरोबर असेल तर तुम्हाला 100% मार्क्स भेटणार. अशाच पद्धतीनं सोडवलं पाहिजे असं नाही. गणिताची पद्धत व्यवस्थित असणं गरजेचं आहे. पण कोणत्याही पद्धतीनं गणिताच्या नियमानुसार जर तुम्ही सोडवलं तर तुम्हाला मार्क्स मिळतात. आता आपण 5वा प्रश्न बघूया, शेवटचा प्रश्न. खालील उपप्रश्न सोडवा. कोणताही एक. चौकोन एबीसीडी हा आयत आहे. एडी हा व्यास असलेले व कर्ण बीडी ला एक्स मध्ये छेदणारे. एक्सडी हे अर्धवर्तुळ आहे. जर एबी 12 सेमी, एडी 9 सेमी, तर बीडी आणि बीएक्स यांच्या किमती काढा. काय दिलं बघा, एबीसीडी हा आयत आहे, एक्सडी हे अर्धवर्तुळ आहे, एडी हा व्यास आहे. किती सोपा बघा. चौकोन एबीसीडी मध्ये एबीसीडी हा आयत आहे,
एचं माप 90 अंश आहे. DAB हा 90 अंशाचा कोण आहे. मग पायथागोरसचा प्रमेय वापरायचा. पायथागोरस प्रमेयानुसार DBचा वर्ग बरोबर ADचा वर्ग अधिक ABचा वर्ग. मग DBचा वर्ग हा 9 आहे, हा 12 आहे. 9चा वर्ग अधिक 12चा वर्ग 81 अधिक 145 म्हणजे DB वर्ग 225. वर्गमूळ काढा. DB वर्ग किती 15 म्हणजे हा DB मिळाला आपल्याला 15 आला. आकृतीमध्ये BA ही स्पर्शिका व BD ही काय छेदिका आहे. ही स्पर्शिका आहे छेदिका. मग स्पर्शिका छेदिका प्रमेयानुसार काय लिहिणार. BAचा वर्ग BX गुणिले BD. बघा BAचा वर्ग BX गुणिले BD इथे लिहिलं. मग BA 12चा वर्ग बरोबर BX गुणिले 15. मग 12चा वर्ग 144 15 भागिले होतील. BX बरोबर 144 ला 15 ने भागलं तर 9 पॉईंट किती येतील 6 म्हणजे BD तुम्हाला मिळेल 15. BX तुम्हाला मिळेल 9.6. हा जो BD आहे हा BD तुम्हाला मिळेल 15 आणि BX किती येईल 9.6. अशा पद्धतीनं तुम्हाला BD आणि BX काढता आला पाहिजे. आता आपण नेक्स्ट प्रश्न बघूया. शेवटचा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न 5व्या मधला 3 गुणासाठी आहे. थिटा बरोबर 30 अंश घेऊन खालील त्रिकोणमितीय नित्य समानतेचा पडताळा घ्या किंवा नित्य समीकरणाचा पडताळा घ्या. आता हे नित्य समीकरण आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. 1 प्लस टॅन स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. 1 प्लस कॉट स्क्वेअर इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आणि थिटा दिलाय. थिटा किती आहे 30. तुम्ही 60 घेऊ शकता 90 घेऊ शकता आणि याचा पडताळा घेऊ शकता तुम्ही. आता बघा कसा पडताळा आहे. प्रश्न 5वा जो दुसरा प्रश्न आहे त्याच्यामध्ये पहिलं नित्य समीकरण साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. थिटा इज गिवन. थिटा इज इक्वल टू 30. मग डावी बाजू घ्यायची. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल हे किती येईल बघायचं. थिटा माहिती आहे थिटा 30. साइन स्क्वेअर 30 प्लस कॉस स्क्वेअर 30 पण साइन 30 किती हाफ स्क्वेअर प्लस कॉस 30 वर्गमुळात 3/2 चा वर्ग. मग 1/2 चा वर्ग 1/4 अधिक याचा वर्ग येईल 3/4. इथं छेद समान आहे म्हणून 1 अधिक 3 4/4 म्हणजेच किती 1. डावी बाजू पण 1 आहे उजवी बाजू पण 1 आहे म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू म्हणजे पहिलं सिद्ध झालं. आता याच्यानंतर दुसरं नित्य समीकरण आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. थिटा किती आहे 30. बघा तर 1 प्लस टॅन स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर. डावी बाजू घेऊया. डावी बाजू बरोबर 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. थिटा किती आहे 30. 1 प्लस टॅन स्क्वेअर 30. 1 प्लस टॅन 30 किती येतो 1/√3. 1/√3 स्क्वेअर. 1 प्लस 1/√3 1/3. आता हे सोडवलं 1 प्लस 1/3 हे किती येणार 3 1 जा 3 प्लस 1/3 म्हणजेच 4/3. डावी बाजूची किंमत किती आली 4/3. उजवी बाजू बघूया. सेक स्क्वेअर थिटा सेक स्क्वेअर 30. मग सेक 30 किती येतो 2/√3. 2 छेद वर्गमुळात 3 वर्ग म्हणजे 2 चा वर्ग 4 वर्गमुळात 3 चा वर्ग किती 3. हे सुद्धा आले 4/3 म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू म्हणजेच 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. तिसरं नित्य समीकरण 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. बघा थिटा किती आहे 30 अंश. 1 प्लस कॉट स्क्वेअर इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. याची डावी बाजू 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा 1 प्लस कॉट स्क्वेअर 30. 1 प्लस कॉट 30 किती येतो वर्गमुळात 3 त्याचा वर्ग म्हणजेच 1 प्लस 3 इज इक्वल टू 4. डावी बाजू किती आली 4. उजवी बाजू बघा कोसेक स्क्वेअर थिटा. थिटा किती आहे 30. कोसेक स्क्वेअर 30. कोसेक 30 येतो 2 म्हणून 2 स्क्वेअर तो पण किती आला 4. डावी बाजू आली 4 उजवी बाजू आली 4. डावी बाजू बरोबर उजवी बाजू म्हणजेच 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू. अशा पद्धतीनं हे तिसरं नित्य समीकरण सिद्ध झालं. पहिला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. अशा पद्धतीनं हे 5 प्रश्न तुम्ही सोडवले की तुम्हाला 40 पैकी
40 मार्क्स मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, वेळेचं नियोजन खूप महत्वाचं आहे. तुम्हाला 2 तास वेळ आहे, आणखी 10 मिनिटं आहेत. मग तुम्ही या वेळेचं नियोजन कसं करणार? 2 तासामध्ये आपल्याला 40 मार्क्स मिळवायचे आहेत. 2 तास म्हणजे 120 मिनिट, म्हणजे एका गुणासाठी 3 मिनिट. म्हणजेच इथं तुम्हाला 1 ते 3 प्रश्न सोडवायचे आहेत. याची 29 मार्क्स आहेत. पण आम्ही तुम्हाला सांगतोय 50 मिनिटामध्ये पहिले 3 प्रश्न तुमचे झालेत पाहिजे. आता दुसरे 2 प्रश्न, चौथा आणि पाचवा, हे 60 मिनिटामध्ये, 60 मिनिट म्हणजे 1 तास, उरलेले 1 तासामध्ये तुमचं ते झालं पाहिजे चौथा आणि पाचवा प्रश्न. आणि शासनाने तुम्हाला आणखी 10 मिनिट यावर्षी दिलेत. पुढच्या वर्षी देतील न देतील माहिती नाही, पण त्या 10 मिनिटामध्ये तुम्ही तुमचा जो पेपर आहे काय राहिलंय का हे बघायचं आहे, चेक करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे पेपर विचारपूर्वक सोडवला तर आपल्याला चांगले गुण नक्कीच मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या विषयातील कोणता भाग अवघड वाटतो ते मला कमेंट करून नक्की सांगा. मी लगेच तुमच्या शंकांचे निरसन करेन. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर शेअर करा, फेसबुक, इंस्टाग्राम या वेगवेगळ्या अकाउंटवर शेअर करा आणि कलाकार एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ऑल द बेस्ट.